पदवीधर बेरोजगारांसाठी येत्या 29 मे रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील लकी लॉन्स गोरेगाव रोड फुलसूर गोंदिया येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यात 40 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट अभिजित वंजारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे। निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे। रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकते। तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। abhijitvanjare.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल। नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 29 मे रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक राहणार असल्याचे आमदार अभिजित वंजारे यांनी सांगितले आहे। जिल्ह्यामध्ये आम्ही गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित केला 29 तारखेला फुलचूर रोडच्या आपल्या लकी लॉनमध्ये। या पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या सर्व ठिकाणी आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा घेतो। या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांना या ठिकाणी बोलवून आपल्या जिल्ह्यातले जे काही पदवीधर आहेत, जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, रोजगाराच्या शोधामध्ये आहेत, त्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो। मार्केटिंग सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, ऑटोमोबाईल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या नामवंत कंपन्या त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येणार आहे। आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनेक युवकांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की त्याला नोकरी आता कुठे मिळेल आणि नोकरीच्या शोधामध्ये अनेक प्लेसमेंट कंपन्यांकडे त्यांना जावं लागते, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे द्यावे लागतात। तर हे सगळे टाळण्यासाठी आणि आपल्या लोकांना ते सर्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी उपक्रम राबवतो। 29 तारखेला गोंदिया जिल्ह्यात आहे, 28 तारखेला भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि मग पुढचा टप्पा आमचा नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।